नक्षत्रांनी सजवू अंगण आकाशाचे. काळोखाचा अंत करण्या पर्व आले प्रकाशाचे. हा उत्सव आनंदाचा, हा उत्सव ज्ञानी यांचा, हा उत्सव बंधुत्वाचा, हा उत्सव मित्रत्वाचा. सप्तसुरांची साथ घेऊन साहित्याचा करू उत्सव. दीप उत्सव, दीप उत्सव, दीप उत्सव, दीप उत्सव. नमस्कार रसिक हो, मी रेश्मा. रानातली फुलं मोकळ्या आकाशाच्या छायेत जशी स्वतःहून फुलतात, तशीच मोकळीक जर माणसाला मिळाली तर त्याच्यातली ही प्रतिभाशक्ती बहरते आणि कलेच्या रूपात साकार होते. आज याच प्रतिभाशक्तीचा आपण अनुभव घेणार आहोत आणि ही सुगंधी रानफुलं ओंझळीत भरणार आहोत साहित्य उत्सवच्या कथाकारांसोबत आणि कलाकारांसोबत. कथासंग्रह रानफुले या दीपोत्सव दिवाळी अंकातून. दीपोत्सव दिवाळी अंक रानफुले. निर्मिती साहित्य उत्सव. संहिता लेखन आणि सूत्रसंचालन राधिका बाकले. सहभागी कथाकार आणि सादरकर्ते हरीश मुन्ने, नंदिनी भुवड, दिनेश महाजन, रुपाली कोळंबेकर, संजय बैरागी, अश्विनी शेवाणे. तांत्रिक सहाय्य विद्या पाटील, प्रमोद पांढरे. तर ऐकूयात दीपोत्सव दिवाळी अंक रानफुले. नमस्कार श्रोते हो, मी राधिका बाकले. कथा म्हणजे समृद्ध अशा मानवी जीवनाचं प्रतिबिंब. त्यात अनुभव असतात, कल्पना, भावना, बरंच काही. या कथा जबरदस्तीने निर्माण होत नसतात. जंगलात फुलं हळुवारपणे उमलत जावी तशा मानवी मनात कथांचं बीज अंकुरत जातं. साहित्य उत्सव परिवाराच्या साहित्यिकांनी सुद्धा घेतलेले अनुभव, दाटलेल्या भावना, केलेला कल्पनाविलास यातून एक कथा विश्व साकारलं. त्यांच्या मनातल्या या रानफुलांचा सुगंध आपण घेणार आहोत दीपोत्सव दिवाळी अंकात. श्रोते हो, भावना आणि कल्पना कथेला रंजक बनवतात हे खरं असलं तरी एखादा अनुभव हा कथेला अधिक खुमासदार बनवत असतो हेच खरं. लहानपणापासून ऐकलेल्या न पाहिलेल्या गोष्टींवर आपला भारी विश्वास असतो, पण एखादी घटना या विश्वासाला धक्का पोहोचवते तेव्हा आलेला अनुभव हा धक्का देण्यापेक्षा अधिक गमतीदार वाटतो हेच खरं. दिनेश महाजन यांना 94चं भूत या कथेतून आपला हाच अनुभव सांगायचा आहे. त्यांचा हा अनुभव किती मजेशीर आहे हे ऐकल्यानंतरच आपल्या लक्षात येईल. तर या कथेचं नाव 94तलं भूत असं द्यायला हरकत नाही. 94तलं भूत याचा अर्थ असा नाही की 1994तलं भूत. मग याचा अर्थ असा आहे की 94च्या रूम मधलं भूत. त्याचं काय, आमच्या शाळेमध्ये म्हणजे वसतिगृहात, शासकीय अंधशाळेच्या वसतिगृहामध्ये भरपूर भूत होते. तसे बहुतेक अंधशाळेमध्ये भूत असतात, किंवा ज्या जुन्या शाळा आहेत, जुना इतिहास असलेल्या अशा शाळांमध्ये सुद्धा बरेच भूत असतात. मग जुन्या वाड्यांमध्ये भूत असतात, काही जुन्या पडक्या विहिरींमध्ये भूत असतात, मोठ्या झाडाखाली भूत असतात, है ना. तर तसेच आमच्या शाळेमध्ये आणि जवळजवळ प्रत्येक रूम मध्ये
भूत होती. पण ते 94तलं भूत जरा विशेष होतं आणि त्याच्या कोणी वाटीला जात नव्हतं. त्याचे फक्त किस्से ऐकून होतो आम्ही. आणि ते 94तलं भूत माझ्या कधी वाटेला जाईल असं मलाही कधी वाटलं नव्हतं. काही कारणच नव्हतं. कारण 81, 82, 83 आणि 94 या ठिकाणी 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग भरत असायचे. त्यामुळे रात्री तिकडे जायचा फारसा काही प्रसंग येत नव्हता. परंतु निवासस्थान आमचं 11, 12, 13, 14, 15 आणि 16 या रूम नंबर होत्या. पैकी 11 मध्ये आमचे सुप्रिटेंडेंट राहत असत. पण तिथे सुद्धा भूत होते. मग ते काही त्यांच्या घरात नव्हते राहत. ते राहायचे त्यांच्या संडासमध्ये, नंतर मग गार्डन मध्ये. असे काही काही प्रकार घडल्याचं आम्हाला ऐकायला मिळायचं आणि खूप भीती वाटायची. तसंच 12 हे कार्यालयाचं ठिकाण होतं. मग त्या कार्यालयाच्या आतल्या खोलीमध्ये म्हणजे मधल्या खोलीमध्ये राशन रूम होती. तिथे सगळं आमचं जेवाय खावायचं जे रेशन मिळायचं आम्हाला ते सगळं तिथे ठेवलेलं असायचं. आणि तिथे पण एक भूत राहत होतं. आणि त्याही भूताच्या अनेक गोष्टी आम्ही अनेक दिवस ऐकलेल्या होत्या. मग ते कधी कधी शेंगदाणे खातं ते भूत कधी कधी साखर खातं, कधी कधी काय करतं ते तेल घेऊन जातं आणि त्याचे भजे वगैरे बनवतं, त्याचा वास यायचा. तर अशा प्रकारच्या काही घटना त्या रूम मध्ये घडत असायच्या. तर त्याही भूताबद्दल माझं काही म्हणणं नाही, ते पण मी काही सांगणार नाही आता. पण ते भूत होतं तिथे. अशा घटना मी ऐकलेल्या होत्या. नंतर मग तिथेच 12 मध्येच एक भांड्याची खोली होती. त्या भांड्याच्या खोलीमध्ये सुद्धा एक भूत राहत असायचं. तिथं बऱ्याचदा भांड्याचा आवाज यायचा. नंतर मग 13च्या मधल्या खोलीत एक भूत होतं. 13च्या पार्टिशन मध्ये भूत, 13च्या बाहेरच्या खोलीत पण भूत होतं. म्हणजे बहुतेक सगळ्या खोल्यांमध्ये भूत असायची आणि त्यांच्या प्रत्येकाचे काहीतरी पराक्रम आमच्या कानावर आलेले असायचे. मी 15च्या खोलीमध्ये राहत होतो जवळजवळ 6 वर्ष, म्हणजे 1ली ते 7वी. त्यातले 1 वर्ष माझं थोडंसं पुढे ढकललं गेलं होतं. त्यामुळे ते 6 वर्षात 7वीला पोहोचलो होतो. मी फार हुशार होतो अशातला भाग नाही, पण काय माहिती मला 1लीतून एकदम 3रीत टाकलं होतं. तर त्या 15च्या खोलीमध्ये जे भूत होते ते आमच्या जास्त ओळखीचे, म्हणजे त्यांनी आम्हाला बराच त्रास दिला. मग कसं की अचानक आमच्या कपाटाची कुलप नष्ट होणे, लावलेले कुलप गळून पडणे खाली अचानक, किंवा अचानक कपाटात ठेवलेला रेडिओ चालू होणे. अशा काही घटना घडायच्या भूतांमुळे. पण काही फारसा काही त्रास होत नव्हता त्या भूतांचा. कधी कधी अचानक लहान मूल रडल्याचा आवाज यायचा. अचानक रात्री 12-12:30 वाजता कुठून तरी भजे तळल्याचा सुगंध यायचा. तर अशा काही घटना घडत असायच्या. पण भूत काही प्रत्यक्ष भेटत नव्हतं. काय झालं, मी असंच शिकत 1ली, 2री, 3री, 4थी करत भूतांच्या गप्पा गोष्टी ऐकत त्यातले त्यात आमचे शिपाई लोक बऱ्याचशा घटना सांगायचे की रात्री एक बाई येते, तिचे केस पायापर्यंत सोडलेले असतात खाली. आता जनरली स्त्री लोकांचे केस हे मागे आपल्या किती जरी मोठे असले तर अगदी
तळपायापर्यंत केस येत नाहीत ना स्त्रियांचे, पण त्या स्त्रीला तसे केस होते असं आमचे शिपाई आम्हाला सांगत असायचे. आणि ती बाई अशी असायची की या खांबावरून, या इलेक्ट्रिसिटीच्या खांबावर चढून ती दुसऱ्या इलेक्ट्रिसिटीच्या खांबावर उडी मारत असायची. भीती वाटायची त्यामुळे ते सगळं ऐकून. तर हे सगळं ऐकत ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो. आणि मला वाटतं काहीतरी 8वी पास झालो होतो. आणि 8वी पास नंतर मला काही कारणास्तव माझा आणि सुप्रिटेंडेंटचे थोडेसे मतभेद झाले होते. त्यामुळे त्यांनी मला वसतिगृहातून काढून टाकलं होतं. 1984च्या जून मधली गोष्ट आहे. काढून टाकलं आणि नंतर मग काही दिवस मी लातूरमध्येच माझी मावशी राहायची. तर मावशीच्या घरी राहून ज्या की आपल्या इंटिग्रेशन सिस्टीम मधल्या शाळेमध्ये मी जात होतो, तिथे मी जात होतो, अभ्यास करत होतो, वर्ग अटेंड करत होतो, क्लास अटेंड करत होतो, शिक्षकांचं मार्गदर्शन घेत होतो. परंतु हे किती दिवस चालणार, कारण शेवटी ते अंतर बरंच होतं. आणि आमची इंटिग्रेशनची शाळा श्री शिवाजी विद्या मंदिर आणि अंधशाळेचं वसतिगृह जवळ होतं. मग सगळ्या शिक्षकांनी सांगितलं की तुला जे हे काढून टाकलेलं आहे वसतिगृहातून ते बेकायदेशीर काढलेलं आहे. एक तर तुझे 18 वर्ष पूर्ण झालेले नाहीत, दुसरी गोष्ट तू नापास झालेला नाहीस, तिसरी गोष्ट तुझा परफॉर्मन्स चांगला आहे वर्गामध्ये, चौथी गोष्ट तू ज्याविषयी कुणी काही तक्रार केलेली नाहीये. तुमचं काहीतरी व्यक्तिशः सुप्रिटेंडेंटचं तुझं झालं असेल आणि त्यांनी तुला काढलं असेल, तसं काढता येत नाही. म्हणजे मनाने सुप्रिटेंडेंटला तसं काही करता येत नाही. म्हणून तू विभागीय समाज कल्याण खात्याच्या कार्यालयात जाऊन पुन्हा वसतिगृहात येण्याचा प्रयत्न सुरू कर. शिक्षकांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार मी औरंगाबादला जाऊन संबंधित विभागीय समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटून वसतिगृहामध्ये पुन्हा प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. आणि योगायोगाने मला तो प्रवेश लगेच मिळाला. म्हणजे तसं काही कारणच नव्हतं काढण्यासाठी. म्हणून विभागीय समाज कल्याण खात्याच्या त्या संबंधित अधिकाऱ्याने पत्र दिलं की संबंधित विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृहामध्ये प्रवेश देण्यात यावा, अशा प्रकारचा आदेश आला असल्यामुळे ते पत्र घेऊन मी वसतिगृहात आलो आणि आमच्या सुप्रिटेंडेंटला भेटलो. तर सुप्रिटेंडेंटने तसं मला विनाकारणच काढलेलं होतं ना. मग पुन्हा घेताना त्यांनी सरळ मला विचारलं, बापाला जाऊन भेटला काय? म्हणलं सर ते मी तुम्हाला रिक्वेस्ट केली होती, पण तुम्ही काय मला रिक्वेस्ट केलं असं मी घेतलो नसतो का? तुम्हाला रिक्वेस्ट केली होती सर. अहो भाड्या जास्त बोलतोस, जा मी तुला शाळेत घेतो, पर काही अटींवर. त्यांनी काही अटी टाकल्या. त्यातली प्रमुख अट होती 94च्या खोलीत तुला राहावं लागेल. म्हणलं ठीक आहे सर, काय हरकत नाही, राहतो म्हटलं. 94च्या खोलीत राहतो म्हटल्यानंतर ते म्हणले ठीक आहे, जा मग तू तिथे राहायला सुरुवात कर. त्यांना माहित होतं बहुतेक हा 94च्या खोलीचं नाव घेतल्यानंतर नाही म्हणेल. आणि मग त्या दिवशी तिथे मला जी सगळी व्यवस्था मला तिथे कॉट गादी सगळं दिलं गेलं. वया पुस्तकं पेपर वगैरे वगैरे, म्हणजे ऍडमिशन प्रोसेस जी असते वसतिगृहातली ते सगळ्या सुविधा मला मिळाल्या. आणि बऱ्यापैकी उशीर झाला होता. म्हणजे जवळजवळ आषाढ अमावस्या, म्हणजे ज्याला तुम्ही गटारी अमावस्या म्हणता किंवा दीप अमावस्या जी असते
आषाढ संपून श्रावण सुरू होण्याची अमावस्या, तो दिवस योगायोगाने तो आलेला होता. आणि त्या दिवशी दुपारी माझं ते वसतिगृहातलं पुनरागमन 94च्या खोलीत झालं होतं. असंच मग त्या दिवशी मग बऱ्यापैकी मी थकलेलो होतो, कारण रूम मध्ये सेटल होणं, दिवसभर ती रूम साफ करून घेणं, याच्यात बराच वेळ गेला होता. दिवसभरची शाळा वगैरे सगळं करून. आणि त्या दिवशी मग आमचं 6 वाजता जेवण झालं. मी 7-7:30 वाजता त्या रूम मध्ये जाऊन गादीवर पडलो आणि मला झोप लागली आणि नेमकी 12:30-1 वाजता जाग आली मला. 12:30-1ला जाग आली मला. आता इतक्या लवकर पडल्यानंतर दिवसभर थकलेलो असल्यामुळे पटकन झोप लागली आणि जाग आली ती 12:30-1 वाजता. आणि लगेच लक्षात आलं याचा अमावस्या आहे. आणि मग काय विचार, मग लगेच ते सगळे विचार सुरू झाले. 94च्या रूम मध्ये झोपलोय मी. मग बाहेर पाऊस पडत असताना सुद्धा, आणि त्या काळात, ज्या काळात पंखा म्हणजे काय माहित नव्हतं आम्हाला, फॅन काय असतं हे माहित नव्हतं, म्हणजे गरजच नव्हती, वातावरण छान असायचं ना, तर त्या काळामध्ये मला घाम फुटला लगेच. भीती वाटायला लागली ना मनाची. आणि आवाज यायला लागला, ढोप 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 ढोप, असे आवाज यायला लागले. अजून घाबरलो मी, प्रचंड घाबरलो. आणि मग इलाजच नाही ना, भीमरूपी महारुद्रा वज्रन्मान मारुती वनारी अंजनी सूता सुरू केलं. अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी ही, हे सुरू केलं. राम 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 हे सुरू केलं. पण काही केल्यात पुन्हा झोप लागे ना. बाथरूमला जायचं होतं, पण उठावंसं वाटे ना. म्हटलं उठलो आणि त्यांनी अंगावर झडप घातली तर काय करायचं. कारण हा जो आवाज येतोय हा भूतांच्या पालखीचा आवाज आहे. पालखी काढत असतं अमावस्येला ते, अशा प्रकारचं आम्हाला सांगितलं गेलेलं होतं. थोडा वेळ गेला, परत अजून इकडून तिकडून झोप लागते न लागते, तोच बाजूला एक गोदरेजचं कपाट होतं, ते कपाट वाजायला लागले, खाड 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 गुडकुड 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 गुडकुड. आता काय करायचं. अजून घाबरलो. आवाज हा वाढत चालला होता, कमी होत नव्हता. तो दुसरा बाहेरून येणारा आवाज तो होताच, धूप 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 धूप, तो आवाज तो होताच होता. शिवाय अगदी उशाशीच असलेलं गोदरेजचं कपाट लोखंडाचं, ते सुद्धा उड्या मारायला लागलं, गुडगुड गुडगुड खाड 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 पत्रा वाजायला लागला. खायचं काय. आणि ह्या सगळ्या विचारात, यात सगळ्या भीतीच्या पार्श्वभूमीवर कधीतरी मला झोप लागली. बाथरूमला जायचं सुद्धा राहून गेलं. आणि सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा चांगली उन्हं वर आलेली होती आणि मला वाचून दाखवण्यासाठी माझा रीडर दार वाजवत होता, खाड 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 खाड. मग दार उघडलं. 7:30 पावणे 8 वाजले होते सकाळचे. तो रीडर आला, माझ्या वर्गमित्रच होता माझा, तो फार मोठा नव्हता. त्याला दार उघडलं, तो येऊन क्वाटवर बसला. मग त्याने विचारलं की एवढा उशिरा उठतो का दररोज, एवढा उशीर वगैरे का झाला, त्याला सगळं सांगितलं. आणि म्हणलं मी तू 5 मिनिट बस, मी तोंड धुवून येतो पटकन. म्हणून मी कपाट उघडलं. कपाट उघडलं आणि त्या कपाटातून 2 उंदरं टोनकून उडी मारून बाहेर गेले. मग त्या मला राजू शहाणेंनी सांगितलं, राजू शहाणे त्या रीडरचं, त्यांनी सांगितलं अरे उंदरं आहेत तिथं. आणि हे भूत काय होतं त्याचा मला तपास लागला. बर, बादली घेऊन बाहेर गेलो तोंड धुण्यासाठी, तर ते ढुप 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 आवाज अजून पण चालू होता. तिकडे बाहेर एक झाड होतं आणि हवा आली की ते झाड वरच्या पत्र्याला लागायचं आणि पत्र्याचा आवाज यायचा ढुप. वेग जरा जास्त झाला वाऱ्याचा की ते जोरात वाजायचं ढुप 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 ढुप. वेग जरा कमी झाला वाऱ्याचा की ते ढुप हळूच वाजायचं. म्हणजे थोडक्यात 1-2 फांद्या पत्र्यावर गेलेल्या होत्या, पत्र्यावर त्याचा आवाज येत होता. आणि तो आवाज असा
रात्रीच्या वेळेस गूढ शांततेमध्ये भयान वाटत होता आणि मला वाटायचं की तेच भूत आहे. मग तिथून पुढे मी 2 वर्ष त्या रूममध्ये राहिलो, परंतु कधीही कुठल्याही प्रकारच्या भूताची भीती अशी मला वाटली नाही. आणि मग याच्यातूनच माझ्या लक्षात आलं की एवढ्या मोठ्या प्रसिद्ध असलेल्या 94च्या खोलीतल्या भूतामध्ये देखील काही अर्थ नाही. तसाच अंधशाळेमधील इतर रूममध्ये असलेल्या भूतांमध्ये देखील काही राम नाही. राम आहे तो तुमच्या आमच्या मनामध्ये, आणि भूत ह्या सगळ्या आपल्या मनाच्या कल्पना आहेत, खेळ आहेत. हे त्या दिवशी माझ्या मनाला पटलं आणि तेव्हापासून मग भूताची भीती वाटेनाशी झाली. असो, धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपण म्हणतो. हे आपल्या पूर्वजांनी आपल्यावर केलेले संस्कार. आपल्याला आपल्यावर माया करायला आई हवी, आधार द्यायला बाबा हवेत. तसंच आपल्याला एक सुसंस्कृत आणि संवेदनशील माणूस म्हणून घडवायला प्रेमळ आजी सुद्धा हवी. ही आजी आपल्या विचारांमधून, कृतीतून नातवंडांना घडवते. छोट्या छोट्या गोष्टी सांगून जीवनाचं तत्वज्ञान शिकवते आणि नातवंडही आजीसोबत अगदी रमून जातात. नंदिनी भुवड यांच्या 1.5 दमडीचं तेल या कथेतून आजी नातवंडांचं हे सुंदर नातं हळूवार उलगडतं आणि आपल्यालाही संस्कारांची शिदोरी देऊन जातं. कथेचं नाव आहे 1.5 दमडीचं तेल. अगं थांब जरा, मी म्हातारी आहे. तुझ्यासारखं तुरू तुरू मला पळता नाही येणार ग अम्मू. नात अमृता स्कूल बसमधून उतरल्यानंतर आपला दुखरा गुडघा सांभाळत तिच्या मागे धावणाऱ्या भिडे आजींची ही रोजची लगबग संपूर्ण सोसायटीला माहीत होती. आयुष्यातली बरीच वर्ष कोकणात गेलेली असली तरी आता नातीच्या ओढीनं आणि तिला पाळणाघरात राहावं लागू नये म्हणून आजी शहरात रमवून घेत होत्या. लाडक्या अमूसाठी रोज नवी दिव्यही पार करत होत्या. हो, दिव्यच. लॅच उघडणे लावणे, लिफ्टनी जाणे येणे ही सारी दिव्यच तर होती त्यांच्याकरता. अमू, फार दमवतेस बघ तू या म्हातारीला, लब्बाड झाली आहेस, असं म्हणत आजीने दप्तरातला डबा काढला आणि स्वयंपाकघराच्या दिशेने त्या जाऊ लागल्या. काय ग, आजही तसाच डबा परत? भूक कशी लागत नाही माझ्या बाळाला? अमू, असं अन्न टाकू नये ग. आजीनं डब्यातल्या अन्नाला नमस्कार केला. अमृताच्या आवडीचा गरमागरम शिरा आजीनं तिला दिला, पण मनात मात्र टाकलेल्या पोळी भाजीचाच विचार सुरू होता. हे असं अन्न इथे शहरात मुक्या प्राण्यांना, पक्ष्यांना घालण्याचीही सोय नाही. मागे एकदा टेरेसच्या कठड्यावर शिळ्या पोळीचा तुकडा ठेवला तर सुनबाई रागावली. टेरेस घाण करू नका म्हणाली. 2 कमावती माणसं, भरपूर पगार, कुठून राहणार अन्नाची किंमत? पण अमृता लहान आहे, तिला समजवायलाच हवं. मागून येऊन बिलगत अमृता म्हणाली, मला माझ्या आवडीचं कार्टून पाहायचं होतं ना ग आजी, आणि नेमके लाईट गेले. हिरमुसलेल्या अमूला आजीनं जवळ घेतलं आणि म्हणाली, ये इथे सोफ्यावर बस, आज मी तुला छानशी गोष्ट सांगते. अमृताची कळी खुलली. आजीच्या मांडीवर डोकं ठेवून ती कान देऊन ऐकू लागली. आजी म्हणाली, ऐकतेस ना ग अमू, पूर्वी की नाही आम्ही एक गाणं म्हणायचो. अमृताला आजीच्या ओव्या, गाणी खूप आवडायच्या. आजी म्हणू लागली, 1.5 दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं, मामांजींची शेंडी झाली, उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला,
त्यात हत्ती वाहून गेला. अर्थ कळला नाही तरी अमृताला ऐकायला गंमत वाटत होती आणि हसूही येत होतं. मग तिचे खूप सारे प्रश्न सुरू झाले. आजीनं सारं समजावून सांगितलं. अमू, आमच्या वेळी म्हणजे पूर्वी एवढ्याशा तेलात इतक्या साऱ्या गोष्टी व्हायच्या. म्हणजे 1.5 दमडीच्या तेलात सासूबाईंचं न्हाणं, मामांजींची शेंडी. अमृता एकीकडे खुदू हसत होती. सगळं काही व्हायचं. पैसा, वस्तू, अन्न सारं सांभाळून जपून वापरायचे लोक. अमृता अगदी मन लावून ऐकत होती. आजी एक एक करत छोट्या छोट्या अनेक गोष्टी सांगत होती. छोट्या अमृताला आज काही नवीनच माहिती मिळाली होती. तिला आठवलं, आपण रोज डब्यात पोळी भाजी टाकतो, मॅगी खाल्ली की उरलेली टाकून देतो, हॉटेलमध्ये गेलो की आवडीचे व्हेज मंचुरियन, आईस्क्रीम. बापरे, आपण कसं बरं असे वागतो. एवढ्याशा कोवळ्या मनाला काहीतरी उमगलं आणि त्या विचारातच अमू आजीच्या मांडीवर गाढ झोपी गेली. संध्याकाळी आजी आणि अमृता आवरून तयार झाल्या. रोजचा दिनक्रम. खाली गार्डनमध्ये अमृता खेळेपर्यंत आजी भाजी घ्यायच्या. तिथेच बसून निवडूनही घ्यायच्या. आजीने भाजीला पिशवी घेतली. त्याप्रमाणे अमूनेही खांद्याला तिची एवढीशी पर्स अडकवली. अगं, पर्स कशाला घेतेस अमू? हरवली म्हणजे? अगं राहू देत ना आजी, मला हवी आहे. बरं बाई, सांभाळ बरं का माझ्याकडे देतेस? नको आजी, मला हवी आहे खेळताना. बरं बाई. दोघींचा संवाद झाला आणि दोघी खाली उतरल्या. अमूनं गार्डनकडे धाव घेतली आणि आजी गेटवरच्या भाजीवाल्याकडे गेल्या. भाजी घेऊन आजी परत आल्या तर गार्डनच्या कोपऱ्यावर मुलींचा घोळका दिसला. या खेळायचं सोडून इथे काय करतायत म्हणून आजी पुढे होऊन थोड्या डोकावल्या आणि पाहतच राहिल्या. एका कागदावर डब्यात टाकलेली पोळी भाजी अमृता वाढत होती आणि एक मांजर ते खात होतं. सगळ्या मुली खूप कौतुकानं त्या मांजरीकडे पाहत होत्या. चाटापुसा झाल्यावर त्या मांजरानं धूम ठोकली आणि या मुलींनीही गार्डनकडे धूम ठोकली. आजी मात्र अजूनही ते दृश्य पाहत होत्या आणि आज मनाची वेस ओलांडून 1.5 दमडीचं तेल वाहत होतं. माणसाकडे अनुभवाची शिदोरी खरं तर खूप मोठी असते. स्वतः घेतलेले अनुभव त्यात असतात. पण त्याही पेक्षा आई वडिलांनी, आजी आजोबांनी, काका, मावशी, मामा अशा अनेक नातलगांनी आणि त्यानंतर भेटत जाणाऱ्या कितीतरी मित्रांनी सांगितलेले किस्से हे मनावर कोरले जातात. जणू त्या घटना आपल्याच आयुष्याचा भाग होतात हेच खरं. यातल्या काही आठवणी अतिशय गोड असतात. त्या मनात तरळल्या की एक सुखद भावना दाटून येते. पण काही आठवणी काळीच चिरून टाकणाऱ्या असतात. त्या घटना आपल्याला नेहमीच शहारत जातात आणि पुन्हा पुन्हा कितीही वर्ष उलटून गेली तरी डोळ्यात पाणी आल्या वाचून राहत नाही. हरीश मुन्ने यांनी आपल्या आजी आजोबांपासून ऐकलेल्या सत्य घटनेवर स्वतःचं भावविश्व कथेच्या रूपात उलगडत नेलं. कुंकू ही त्यांची कथा थक्क करते, अंतर्मुख करते आणि भावविभोर सुद्धा करते. कथेचं शीर्षक कुंकू. परमेश्वराला मनोभावे प्रार्थना केली की तो कुणालाही निराश करत नाही, असे अनेक लोकांचे अनुभव आपण ऐकले आहेत. फक्त प्रार्थना करणाऱ्याची अढळ श्रद्धा त्याच्या पायी असावी. तो कुठल्या ना कुठल्या रूपाने येऊन त्याला मदत करतो, त्याच्या मदतीला धावून जातो, त्याचं रक्षण करतो. अशातलाच एक अनुभव.
भारताला स्वातंत्र्य मिळून 7 वर्ष पूर्ण झाली होती. महाराजांच्या आज्ञेनुसार दादासाहेबांनी समाज प्रबोधनाचं कार्य चालूच ठेवलं होतं. राजा हरिश्चंद्राचा शेवटचा प्रयोग यशस्वी झाला होता. नाटकासाठी काम करणारी मंडळी आपापल्या गावी ससन्मान परतली होती. त्यालाही आता 15 दिवस झाले होते. अचानक दादासाहेबांची प्रकृती ढासळायला लागली. ते अत्यावस्थ होते. पंचक्रोशीतून डॉक्टर्स, हकीम, वैद्य सगळ्यांना बोलावलं गेलं. कुणाचीही मात्रा लागू पडत नव्हती. काय करावं रमाआजींना सुचत नव्हतं. तसं रमाआजींना 2 मुलं होती. थोरला नारायणराव आणि धाकटा हे दादासाहेब. मालगुजारी संपुष्टात आली होती, तरी पण तिचा कारभार जो होता तो आता दादासाहेबांच्या खांद्यावर ठेवूनच रमाआजी काम पाहत होत्या. आणि आता त्यांचीच प्रकृती खराब झाल्यामुळे रमाआजींना काय करावं सुचत नव्हतं. पण तरी त्या धीराच्या होत्या. शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचा हे त्यांनी मनोमन ठरवलंच होतं. एक दिवस अचानक सदूकाका गाडी घेऊन आल्याचं वाड्यात कळलं. सदूकाका आले. रमाआजींना नमस्कार केला. गाडी आली म्हणजे काहीतरी विशेष आहे असं सगळ्यांनाच वाटलं होतं. पण सदूकाका गाडी घेऊन आले म्हणजे काहीतरी समस्या आहे, मोठा प्रॉब्लेम आहे असं मात्र रमाआजींना वाटून गेलं. त्यांनी सदूला येण्याचं कारण विचारलं. सदू, असं अचानक कसं येणं केलं? तिकडे काही गंभीर तर नाही ना? असा प्रश्न आल्या आल्या सदूकाकांचा बाण फुटला. त्यांना रडू कोसळलं. ते या वाड्यात आल्या आल्या त्यांना जेव्हा लक्षात आलं की दादासाहेबांची प्रकृती अत्यावस्था आहे, ते मृत्यूशी झगडत आहेत, मग हेच तर कारण घेऊन ते आले होते. हे सांगावं कसं आणि सांगावं कुणाला? शेवटी रमाआजींनी विचारल्यामुळे हे सगळं त्यांना सांगावं लागलं. सदूकाका म्हणाले, मासाहेब, आमच्या मालकांची प्रकृती खूपच खालावली आहे. ते किती दिवस राहतील, जगतील की वाचतील हे सांगता येत नाही. त्यांना लेकीच्या भेटीची आस लागली आहे. मला लेकीला भेटायचं आहे म्हणून त्यांनी तगादा लावला आहे आणि म्हणूनच मला लगोलग इथे धाडण्यात आलं. पण मी काय करू, इथेही अवस्था गंभीर आहे. रमाआजींना खरं काय ते कळलं होतं. सुनबाईंनी तिच्या वडिलांना भेटावं असं त्यांनाही वाटत होतं आणि म्हणून सुनबाईंच्या पाठवणीची व्यवस्था करण्यास तिने फरमावलं. सुनबाईंना बोलावून घेतलं. सांगितलं, आपल्या वडिलांना आपली गरज आहे, आपण तिकडे जावं. इथे आम्ही काळजी घ्यायला तयार आहोत. चंद्रभागाबाई हे ऐकायला तयार नव्हत्या. त्यांना हे कारण कळल्याबरोबर नक्की आता काय करावं हे त्यांना सुचेना. तिकडे पिता, इकडे पती, दोघेही एकाच अवस्थेत. मग आपण करावं काय?
त्या देवघरात गेल्या. देवीला साकडं घातलं. हे देवी मा, आम्ही कुणावरही अन्याय केला नाही, कोणाचं वाईट चिंतलं नाही, कोणाचं वाईट केलं नाही. हे जर खरं असेल तर आमची प्रार्थना स्वीकार कर. माझ्या वडिलांनी हे जग खूप जवळून पाहिलं आहे. त्यांचं वयही झालेलं आहे. पण इकडे काय अवस्था आहे हे मी तुला नव्याने सांगण्याची गरज नाही. मला माझं कुंकू हवं आहे, माझं सौभाग्य हवं आहे. मनोमन प्रार्थना करून चंद्रभागाबाई उठल्या आणि माडीवर जाऊन त्यांनी एक 4 ओळीचं मुद्दाम मोडी लिपीतून एक पत्र लिहिलं. ते पत्र त्यांच्या थोरल्या बंधूंसाठी होतं. त्या पत्रात लिहिलं होतं, भाऊ, सदू काका आले. आपांची प्रकृती बरी नाही असं आम्हाला कळलं. इकडेही तेच आहे. दोघेही मृत्यूशी झगडत आहेत. मी इथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आबांना सांग, तुमच्या लेकीला खूप आठवण येते, पण ती येणार नाही. त्यांना म्हणावं, तुम्हाला जर तिच्या भेटीशिवाय जायचंच असेल तर अवश्य जा, पण तिच्या अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देऊन जा. इकडे परमेश्वराला प्रार्थना आणि तिकडे बापाला घातलेलं घराणं हे दोन्हीही फळाला आले. तिसऱ्याच दिवशी दादासाहेब ठणठणीत बरे झाले. सकाळी 6 वाजता एक चमत्कार झाला. त्यांच्याच खोलीमध्ये हार्मोनियम होती. ती हार्मोनियम घेऊन चक्क त्यांनी एक कुठलीतरी आरती गायला सुरुवात केली. त्यांनी म्हटलेली ही आरती यापूर्वी त्या वाड्यात कुणीही ऐकली नव्हती आणि त्यानंतरही ती आरती दादासाहेबांना कधीच आठवली नाही. मग ते होतं काय हे मात्र कोडं अनुत्तरित राहिलं. तिकडे बापू पाटलांची प्रकृती आणखीच खालावली होती. लेकीचं गाऱ्हाणं बापाने ऐकलं. तिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद दिला. तिचं कुंकू आबादित राहिलं. इकडे दादासाहेब ठणठणीत झाले. परमेश्वराला केलेली प्रार्थना परमेश्वराने ऐकली आणि चंद्रभागाबाईंचं म्हणणं खरं ठरलं. मनापासून केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही हेच यावरून सिद्ध होतं. असा हा अनुभव. कथा समाप्त. धन्यवाद. एखाद्या स्त्रीला मूल न होणं हा काही तिचा एकटीचा दोष नसतो, किंबहुना बऱ्याचदा तिचा दोष नसतोच. हे खरं तर विज्ञानानेही सिद्ध केलेलं. पण आजही तिला समाजात मानाचं स्थान मिळत नाही. काही गैरसमजुतींमुळे तिने एखाद्या समारंभाला हजर राहणं अशुभ मानलं जातं आणि कोणाच्या आग्रहास्तव जरी ती आलीच तरीही तिला त्याचा आनंद लुटता येत नाही. अर्थात तिला छळणाऱ्याही बऱ्याचदा स्त्रियाच असतात. पण 2 स्त्रिया एकत्र आल्या, एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घेतलं, एकमेकींच्या भावनांचा आदर केला तर ही समाजव्यवस्था बदलायला वेळ लागणार नाही. रुपाली कोळंबेकर यांच्या वांज या कथेतल्या सासूसुना हे याचं उत्तम उदाहरण ठरावं. कथेचं नाव आहे वांज. आज देशमुखांकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी
झाडून कॉलनीतल्या सगळ्याच बायकांना आमंत्रण दिलं होतं. पण राणे वहिनींच्या स्नेहाला मात्र अशा कुठल्याही समारंभाला निमंत्रण मिळत नसे. कारण काय तर गेली 5 वर्ष झाली तिच्या लग्नाला आणि तरीही अद्याप काही तिला मूल होऊ शकत नाही म्हणून. पण खरंच 5 वर्ष झाली तिला मूल होत नाही याच खरंच तिचा दोष आहे का? या सगळ्यासाठी फक्त एकटी बाई जबाबदार असते? असो, तर आज देशमुखांकडे असलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी सगळ्याच बायका जमल्या होत्या. देशमुखांच्या दोन्ही सुना त्या येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या बायकांचे आगत स्वागत अगदी प्रेमाने करत होत्या. त्यांच्यासाठी आणलेली वाणे देणे, त्यांचं आदरातिथ्य करणं यात त्या दोघी अगदी रंगून गेल्या होत्या. अशातच देशमुखांच्या नातीने म्हणजेच दिविजाने आपल्या आजीला विचारले, या आजी, इथे तर सगळ्या काकू आल्या, मग त्या स्नेहा काकूंना का बरं नाही बोलवत तू? त्यावर आजी म्हणाली, अगं दिऊ बाळा, स्नेहा काकूला की नाही कावळा शिवलाय म्हणून स्नेहा काकू नाही येऊ शकत. अच्छा, हो का? पण अगं आजी, आपल्याच काय दुसऱ्या कुठल्याही काकूकडे तिला मी नाही बघत कुठल्याच कार्यक्रमाला जाताना. प्लीज प्लीज मी तिला बोलवून आणते ना ग. आजी, येऊ दे ना ग स्नेहा काकूला. स्नेहा काकू किती चांगली आहे. स्नेहा काकूला येऊ दे ना. राणे आजी आल्यात, मग त्यांची काकू का नाही आली? आणू दे ना ग मला काकूला. बाल हट्टापुढे कुणाचं काय चालणार म्हणून कुणीच काही बोलेना. पण बायका मात्र आपापसात कुजबुजू लागल्या. तितक्यात धावत पळत जाऊन दिविजा मात्र स्नेहाला जबरदस्ती ओढत ओढत तिथे घेऊन आली. स्नेहा तरीही नको नकोच म्हणत होती. दिविजाची कितीही समजूत काढली तरी सुद्धा दिविजा काही ऐकेना. म्हणून लोकांदेखत अपमान नको म्हणून राणे काकू स्वतःच आपल्या सुनेवर थोड्याशा चिडल्या आणि तिला घालून पाडून बोलू लागल्या. त्यावर मात्र स्नेहाला फारच वाईट वाटले. कारण एरवी आपल्याला फुलासारखं जपणाऱ्या आपल्या सासूबाई इतक्या 4 चौघात आपल्याला का बरं बोलल्या असतील, जेव्हा ही दोष आपला नाहीच. पण तरीही स्नेहा निमूटपणे सासूबाईंचं ऐकून घराबाहेर निघू लागली. त्यावेळेला तो लहानगा जीव म्हणजेच दिविजा तिच्या मागे मागे जाऊन पुन्हा एकदा तिला घेऊन आली आणि त्यावर पुन्हा एकदा बायका हळूहळू कुजबुजू लागल्या. स्नेहाला बसायला मात्र कुठेच जागा नव्हती. त्यामुळे अगदी दरवाजातच स्नेहा उभी होती. देशमुखांच्या दोन्ही सुना सगळ्यांना वाण देत देत स्नेहाकडे आले. स्नेहाला सुद्धा त्यांनी अगदी प्रेमाने वाण दिले. पण पुढे बाजूला देशपांडे वहिनींची सून उभी होती. ती मात्र स्नेहाला बघून लगोलग बाजूला झाली. स्नेहाने तिच्याकडे पाहिले तेव्हा तिच्या लक्षात आले की ही देशपांडे वहिनींची सून 8-9 महिन्याची गरोदर आहे. तेव्हा सगळा प्रकार तिच्या लक्षात आला आणि तेव्हा काहीही न बोलता आपल्या डोळ्यातलं पाणी लपवत स्नेहा तिथून निघून गेली. आपल्यामुळे कुणाला त्रास नको अशी एकच भावना तिच्या मनात होती आणि म्हणून ती तिथून निघून गेली. बायका मात्र कुजबुज करतच राहिल्या. अवलक्षणी मेली, वांज कुठची. 5 वर्ष झाली लग्नाला, नातू देऊ शकली नाही या राणे वहिनींना. आणि राणे वहिनींचं तरी काय आपलं सुनेचं कौतुक. 5 वर्ष झाली, करून द्यायचं की आपल्या पोराचं दुसरं लग्न. पण प्रेमाने करून आणली आहे ना, मग कसं घालवणार म्हणून राणे वहिनी बिचाऱ्या गप्पा बसत असतील. यावर मात्र राणे वहिनी फारच खवळल्या आणि तावातावाने बोलू लागल्या. काय हो, तुमच्या सगळ्यांच्या सुना गरोदर राहिल्या किंवा त्यांना मुलं बाळा झाली, यात काय त्या एकटीचाच हात होता का? तुमच्या मुलांचं काहीच कर्तृत्व नव्हतं का? आणि प्रत्येक वेळेला एक आई जेव्हा स्वतः आई होते तेव्हाच तिचं आई पण सिद्ध होतं का? जगात अशी कितीतरी अनाथ मुलं आहेत, त्यांना जर माया लावली तर हे आई पण सिद्ध होणार नाही का? एक मुलगी जेव्हा आई बनते तेव्हाच तिचं स्त्रीत्व पूर्ण होतं का? एक मुलगी दुसऱ्या अनाथ मुलांना माया देऊन त्यांची आई होऊ शकत नाही? अहो, मी माझ्या स्नेहाला कितीतरी वेळा सांगितलं की आपल्याला बाई काही रक्ताच्या नात्यांची गरज नाहीये. आपल्याला जर अनाथ मुलाची जरी सेवा करता आली तरी खूप, पण
लोक काय म्हणतील या एकाच भीतीपोटी ती आजपर्यंत गप्प बसली. आपले विचार पटत असून सुद्धा लोक काय म्हणतील, आपल्या सासूला लोक नावं ठेवतील त्यापेक्षा लोकांनी आपल्यालाच बोल लावावे म्हणून ती शांत राहिली. पण आत्ता नाही. तुमच्या सगळ्यांचं बघता मला असं वाटतं आता तरी माझ्या सुनेला नाही, माझ्या मुलीला मी एक मूल दत्तक घेण्याची सक्त ताकीद दिलीच पाहिजे. तिच्या पुढे हट्ट लावलाच पाहिजे, तगादा लावलाच पाहिजे असं म्हणून राणे काकूही तावातावाने तिथून निघून गेल्या. सगळ्या बायका मात्र पाहतच राहिल्या. हे काय झालं हे कुणाच्या लक्षातच आलं नाही. त्यावर मात्र देशमुखांची मोठी सून अगदी आपल्या सासूबाईंनी देखत म्हणाली, राणे काकू मोठ्या धीराच्या, नाहीतर आतापर्यंत घराण्याला वारस नाही म्हणून कितीतरी सुनांचा छळ होताना मी पाहिला. पण आमच्या राणे काकूंना मात्र स्नेहाशी कधीच मी असं ओरडून बोलताना नाही पाहिलं. देशमुखांच्या सुनेचे हे बोल ऐकून मात्र सगळ्याच सासवा सुनांच्या मानाखाली गेल्या आणि त्यात आपापल्या घरी परतल्या. काही दिवसांनी देशपांडे वहिनींच्या सुनेच्या अगदी रात्रीच पोटात दुखायला लागलं आणि त्यावेळी देशपांडे वहिनी आणि त्यांची सून सोडता घरात कुणीही पुरुष माणूस नव्हतं. अशा वेळेला त्यांनी सगळ्यांची दारं ठोठावली पण कुणीच दाद देईना. अशा वेळेला शेवटी स्नेहाच त्यांच्या मदतीला आली. स्नेहा ही आई होऊ शकत नसली तरी ती एक निष्णात डॉक्टर होती. अनेक मुलं तिने आजपर्यंत वाचवली होती. तिच्या हातून फार तर एखाद मूल दगावल्याची केस असावी, पण त्याही वेळेला 8 दिवस जेवली नव्हती ही मुलगी. आपण आई होऊ शकत नाही पण जगातल्या अनेक आयांना त्यांच्या मुलांपासून वंचित ठेवू नये यासाठी स्नेहा नेहमीच धडपडत राहायची. आणि त्यातच त्या दिवशी मात्र त्या रात्री स्नेहाने त्यांची खूप मदत केली. अडलेल्या देशपांडे वहिनींच्या सुनेला डिलिव्हरीसाठी दवाखान्यात जाता येणार नाही म्हटल्यावर घरच्या घरी तिने तिची डिलिव्हरी केली. मुलगा झाला होता. त्यांच्या घरात अगदी आनंदी आनंद पसरला होता. काही वेळाने त्यांच्या फॅमिली डॉक्टर आल्या आणि त्या सुद्धा म्हणाल्या, वेळेवर ही आली म्हणून आज तुमची सून आणि तुमचा नातू दोघेही वाचले. खरं तर आभारच मानायला हवे तुम्ही तिचे. त्यावर देशपांडे वहिनी मात्र शरमल्या आणि देशपांडे वहिनींची सून सुद्धा शरमली. त्या दोघींनीही स्नेहाची माफी मागितली. मित्रांनो, खरंच आजही स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जरी लढत असली तरी स्त्री आई होऊ शकत नाही किंवा काही कारणाने ती कुणालाही मूल देऊ शकत नसेल तर आजही अवलक्षणी, वांझोटी असे शब्द तिच्या वाट्याला येतात. खरंच स्त्री इतकी मोठी गुन्हेगार आहे का? तुम्हीच विचार करा. धन्यवाद. कोरोना या महामारीशी गेली 2 वर्षे आपण सगळेजण झगडतो आहोत. सुरुवातीला अचानक उद्भवलेल्या या महामारीशी सामना करताना अनेक अडचणी आल्या, पण काही दिवसातच संशोधकांच्या प्रयत्नांना यश आलं आणि कोरोना लस उपलब्ध झाली. आता सगळं काही सुरळीत होणार असं वाटत असतानाच या लसीबाबतही अनेक गैरसमज पसरले. सगळे गैरसमज दूर करून ही लस प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणच्या सेवकांनी, कर्मचाऱ्यांनी, डॉक्टर्सनी केलं. पण खेडेगावात याबाबत नक्की काय चित्र होतं हे संजय बैरागी आपल्या डोस या कथेतून अगदी रंगवून सांगतात. ज्या कथेचे शीर्षक आहे डोस. चौकात दौंडीवालं मामा आलं आणि त्यानं एक हात वर करून मोठ्यानं हाळी दिली. ऐका ओ ऐका, उद्या सकाळच्याला ठीक 10 वाजता आपल्या शाळेत कोरोनाची डोस होणार हाय हो, सगळ्यांनी घ्यावा. त्या चौकातल्या आवडा त्याच्या घरात नानान आवडा त्या गुलुगुलू गुलुगुलू बोलत होती. ही दौंडी ऐकल्या बरोबर ते ताट
पटकन उभी राहिली आणि बाहेर येऊन म्हणली, काय रे? तिच्या मागोमाग पडत्या फळाची आज्ञा मानून नाना बी आलं आणि हसत म्हणलं, हे काय रे मामा? काय सांगायचं? ती सांगा त्याला काय कळनाच. ती बोबडी वळली, काय आहे नाही कोरोनाची डोस आहे हो. अरे मग एवढं का हसं करतो रे? बोबडी काय वळली तुझी? त्याला काय कळनाच. नाना आणि आवडा त्याला एकत्र बघून ती बाव चाललंच. आणि इतक्यात काय झालं, आखी गल्ली चौकात गोळा झाली. त्याला प्रत्येक जण हलवू हलवू विचारायला लागलं, काय रे काय रे? आई एका पोरानं तर कहरच केला. आता काय सांगायचं तुम्हाला. ती धापा टाकत आलं, काय रे सांग की, हे काय सांग मामा, हे मामा. त्याला काय कळनाच. ती वैतागलं आणि ती वैतागून म्हणलं, तुझं लगीन हाय. हे ऐकल्या बरोबर ती पोरग त्याच्या अंगावर जी धावलं का नाही, हे मामा पुढं ती महाग काय बाई पोरं बी त्याच्या बरोबर धावायला लागली. त्या पोराच्या गोळकाच्या गोळका तयार झाला. ती मामा पुढं आणि ही समधी महाग ह्या पळायला लागली. हे ती चिलारीत नाहीस होईत तोवर ती पळतच होती. आता चिलारीतून काय ती बाहेर येत नाही हे त्यांना जेव्हा कळलं तेव्हा ती आपापल्या घरी गेली आणि गावात एकच चर्चा रंगली. ये ऐकलं का ग? काय ग? दौंडी झाली म्हणलं गावात. कसली? अग ती कोरोनाची लस आहे म्हण, घ्या म्हणत्यात. अगं तुला कशाचा आनंद झाला एवढा? अगं माझ्या मामाच्या काकाचा चुलता डोस घेतला आणि दुसऱ्या दिवशीच गचाकला. आता ग बाया, कसं ग? असं कसं झालं? मला तरी काय माहिती. झालं एवढं खरं, त्या सरकारला लागला इसतो. अग काय लावलंय मला कळना. माणसं मारायला लागल्या ती ग, दुसरं काय नव. अशा प्रकारची चर्चा गावात रंगली. अहो झोपा कुठल्या लोकांना. अगदी रात्री 12 वाजता सुधीक बाया बापड्या पुरुष मंडळी समधी एकमेकांशी ह्याच विषयावर बोलत होती. इतक्यात नाना चौकात आलं. आता ती कुठून आलं ते तुम्हाला माहितीच आहे. ती आला आवडा त्याच्या घरातून. तसं काका त्याच्या पुढे येत म्हणलं, अरे नाना ही डोस घ्यायचा का नाही रे बाबा? आतापर्यंत काय माझी वाटच बघत होता का काका? आता काय करावं मग? तू आता येतोय बाहेर, थोड्यानं येतोय का, आता येतोय का, थोड्यानं येतोय, वाट बघतोय. तर तू आपला येच ना, बसलाय आपला आराम करीतात. नाही घ्यायची, अजिबात घ्यायची नाही काका. नाही म्हणजे नाही, माणसं मारायला लागले ते हो. आता काय असली चर्चा. कसा बसा पाट गावाला डोळा लागला. आणि सकाळच्याला आमिना बुबू आणि तिची पोरगी ह्या लोकच कोणी टंबरेल घेऊन चालली होती. कोण कुठं तोंड धुत होतं, कोण आळसातच बसून होतं, कोण काय करत होतं, कोण जाळ फुकत होतं आणि कोणी पाणी तापवत होतं. इतक्यात ती डोईवर पाटी घेऊन लागा निघाली. इतक्यात आवडा त्या तिला म्हणली, कुठे निघालीस का? अगं ती देणार आहे ती म्हण की डोस. ती डोस देणार आहे ती म्हण. मला नाही गो बाया घ्यायचा. नग. अग
माणसं मारायला लागल्या ती ग. माझ्या काकीचा आजाबी मिळाला बाई. नका 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 चालली बघ मी लापाया. आता काय सांगायचं तुम्हाला. अहो अख्खा गाव कुठं गेला कुणालाच माहित नाही. डोसची गाडी आली, कर्मचारी आली, काठफीट आला, मांडलं समज डोस फीस आला होता. सरपंचासनी लोक फोन करायची ती कर्मचारी लोक, आणि सरपंच म्हणा थांबा जरा थांबा जरा. कशाचं थांबान कशाचं काय. अहो काय झालं लोक येईनाच. अखेर शेवट ती लस इतळली, खराब झाली, तरी लोक काय येईनात. आणि मग मात्र सरकार दरबारी काहीतरी खलबतच झाली. आणि दुसऱ्या वेळेला जेव्हा कोरोनाची लस आली, डोस आला, त्यावेळी लोकांमध्ये एक विचार आला. पेरला हो विचार कुणीतरी. काय उठवली हाळी कुणास माहीत. अहो म्हणलं कोणीतरी, अहो नाही जर डोस घेतला तर पेन्शन बंद होणार आहे, रेशन बंद होणार आहे. गर्दी तोबा झाली हो. कुठल्याची भीती काय बाय तसलं काय माहितीच नाही लोकांना. गर्दीच गर्दी. आणि त्या गर्दीमध्ये आमच्या गावची मॅडम ऑपरेटर व ती मॅडम ऑनलाईन करत होती. तिच्यापाशी एक म्हातारा आलं. ती म्हणलं माझं घे. अहो थांबा आजोबा मी घेते सर्वांचं. नाही 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 हे आधी माझं घे. कवा धरणं मी थांबलो इथं, माझं फ्रेश आहे, घे घे. अहो थांबा ना आजोबा, लाईन नाही या. सर्वजण लाईन नाही या रे. आकाशाची लाईन आणि कशाचं काय. हे समधी माणसं कोणा तिच्या अंगावर रियालायचीच. कसा तरी माझी सरपंच आला एक मामाचा बाचा काका. ती म्हणला हे वर बाजूला. तसा बाजूला जरा झाली आणि जरा माग सरकली. ह्याचा परिणाम असा झाला की मागची पुढं पुढची माग झाली. दुसरा काहीच परिणाम नाही. आणि तुम्हासनी सांगतो ते आजोबा अजून बी तिला तसंच म्हणत होतं, घे घे माझा अगं घे 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 लवकर अगं घे घे. तिनं त्याचं कार्ड घेतलं आणि आपल्या टेबलवर ठेवून दिलं. हे आजोबा लाईनीतून आला आणि पोरगा एक पुढं उभा होता. त्याला उचल उचल माझं, काढ 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 काढ. नका मला, नका 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 डोस नका तसला काय नका आपल्याला. चल 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 काढ 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 काढ. ती पोरग काय त्याच्याकडे बघतच नव्हतं. त्याला जे ठोसा दिला का नाही. काय झालं आजोबा, कशासाठी असं करताय. घे घे माझं घे माझं घे घे. नाही तर दे माझं माझं दे माझं माझं. चल चल माझं माझं दे. मला नका नका तुमचा डोस नका ना काय नका मला. चल 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 चल. आता काय केल्या आजोबा काय ऐक ना. इतक्यात नाना आलं. अरे काय लावलंय बघा. अरे लका काही का आपल्या घरची खिरापत आहे वर. नाही 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 अजिबात नाही. नग नका 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 नका. आपल्याला काय नग रे बाबा नग. चला माझं घे 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 माझं नाही तर मला दे. माझं घेण्याचं मला दे. माझं घेण्याचं मला दे. आता काय करावं. त्यांनी नुसता जपच लावला हो. आणि इतक्यात दत्ता म्हणला अहो बघा कुणाचं नाव आहे. माझंच आहे की. अहो चिठ्ठी तुमच्या हातात दिली की. आता माझ्या हातात दिली. असं म्हणलं आणि ती चिंगाट पडलं की गेलं. तिथं गेलं न त्याला तपासलं. नाकात त्याच्या काडी घातली आणि ती आलं बाहेर. तडाक बाहेरच आलं. त्याच्या पोराजवळ आलं. पोरग म्हणलं गोळ्या दिल्या त्या का. नाही गे. मग झालं कसं काय म्हणताय तुम्ही. इंजेक्शन केलं का नाही. आणि नाकात घातलं होतं की. नाही 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 हे काय माहितीये का इंजेक्शन देते ती. जावा तिकडे ती पलीकडच्या खोली जावा. ती तिथं गेलं आणि अशा प्रकारे
आमच्या गावातला डोसाचा प्रकार चालू झाला. स्त्री खरं तर उपजतच संयमी समंजस असते, पण तितकीच स्वाभिमानीही. आपल्या कुटुंबाच्या हितासाठी ती कधी कधी स्वतःच्या इच्छांचा त्याग करते. माहेरी आई वडिलांचा मान राखते, तर सासरी पतीच्या साथीने संसार रूपी रथ कसोशीनं हाकते. आपल्या कुटुंबियांनी आपण करत असलेल्या कामाची दखल घ्यावी, किमान आपल्याला समजून घ्यावं, 4 शब्द प्रेमाचे बोलावेत, एवढीच तिची माफक अपेक्षा. पण या कुटुंबियांचं, अगदी तिच्या पतीचंही जेव्हा तिच्याकडे दुर्लक्ष होतं, तेव्हा तिच्यातला स्वाभिमान जागृत होतो आणि स्वतःच्या अस्तित्वाचा दिवा ती स्वतः पेटवते. ती एवढ्यावरच थांबत नाही, तर स्वतःचा मार्ग चालता चालता इतरांसाठीही मशाल बनू पाहते. अश्विनी शेवाणे यांच्या दिवा की मशाल या कथेतील नायिकेसारखी. माझ्या स्वलिखित कथेचं शीर्षक आहे दिवा की मशाल. स्वराली आज बऱ्याच वर्षानंतर निवांत झोपली होती. का कुणास ठाऊक, पण तिला आज कुठलीच काळजी नसल्यागत जाणवत होतं. नवरा स्वतःचं आटपून बहुधा कामावर निघून गेला होता. मुलांचाही आवाज येत नव्हता, म्हणजे तीही घरात नसतीलच या विचाराने ती अजून काही वेळ अंथरुणात लोळत पडली होती. पण डोळा उघडल्यानंतर माणसाच्या मनातले विचार त्याला झोपू थोडीच देतात. अंथरुणावर पडल्या पडल्याच स्वरालीच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. खूप दिवसांच्या साठवणुकीतील असल्यागत तेही थांबायला तयारच नव्हते. आजपर्यंत कोंडवाड्यात बंद करून ठेवलेल्या भावना एकावर एक उसळी मारत होत्या. गोडपेक्षा कडूच आठवणींनी स्वरालीच्या आयुष्याचं पुस्तक आजवर छापल्या गेलेलं होतं. संयमी व समजूतदार स्वभावामुळे बिचारी आपल्या वेदना कधी कोणाला सांगत नव्हती. 12वीला मेरिट आलेली स्वराली कोणत्याही क्षेत्रात जाऊन आपलं नाव चमकवू शकली असती, पण आईवडिलांच्या आग्रहामुळे शिक्षणशास्त्र पदविका पूर्ण करूनच कमी वयात नोकरीला लागली. स्वराचं लग्न आईवडिलांनी एका श्रीमंत मुलासोबत लावून दिलं. लग्नानंतर कितीही हुशार असलेल्या मुली जर समंजस व सहनशील असतील, तर बरेचदा अशा मुलींचं आयुष्य संसारगाडा ओढता ओढता झिजून जातं. आणि ते स्वरालीच्या बाबतीत झालेलं होतं. लग्नानंतर दिलेलं घर आपलं समजण्याचा मोठेपणा मुलींना दाखवावा लागतो. कधीच न बघितलेल्या माणसाला अर्ध अंग मानावं लागतं. तारुण्यात येईपर्यंत ज्यांनी सांभाळलं त्या मायबापांना दुर्लक्षित करून नवीन आईवडिलांचा स्वीकार करावा लागतो. नणदा बहिणींप्रमाणे समजून संसाराचा गाडा पुढे रेटावा लागतो. हेच सर्व स्वरालीच्या संस्कारांमध्ये असल्यामुळे तिचं पण संसारगाडा ओढण्याचं काम सुरू झालं होतं. नवरा जरा तापटच. सासू सासऱ्यांना सर्व वेळच्या वेळी हातात मिळालं पाहिजे अशी कायम अपेक्षा. आणि नंदा वेळप्रसंगी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणाऱ्या. त्यामुळे हे सर्व सांभाळताना स्वराच्या तत्वात न बसणाऱ्या गोष्टीही कधीकधी तिला कराव्या लागायच्या. बिचारी स्वरा दुसऱ्यांना सांभाळता सांभाळता आतून मात्र एकटी पडत चालली होती. शरीराने नाजूक असलेली, आईवडिलांनी फुलाप्रमाणे जपलेली परी सध्या बंदिस्त दासीच्या भूमिकेत वावरत होती. स्वतःची कमाई असूनही तिला पैसे खर्च करण्याचं पाहिजे तसं स्वातंत्र्य नव्हतंच. या सर्व परिस्थितीत तिने आपली 2 मुलं चांगल्या प्रकारे वाढवली होती. एवढं सर्व करूनही स्वराला चांगलं असण्याची पावती परिवाराकडून कधीच मिळत नव्हती. उलट परिवाराकडून तिचे नेहमी तुलनात्मक परीक्षणच व्हायचे. एके दिवशी नेहमीप्रमाणेच सासऱ्यांनी तिचा स्वाभिमान दुखावला. आता मात्र पाणी डोक्याच्या वरून निघालं होतं. स्वराला खूप राग आला.
स्वरा थांबली नाहीच. 35 वर्ष आतल्या आत रोखून ठेवलेल्या भावनांचा उद्रेक झाला होता. ती या सततच्या कटकटींना कंटाळून गेली होती. ती परिवारासमोर जीवाच्या आकांताने लग्नापासून तर आजपर्यंतच्या त्यांच्या वागणुकीचा पाढा व जीर्ण झालेल्या तिच्या स्वाभिमानाचा धडा वाचत होती. ओक्साबोक्षी रडत होती. यानंतरही असंच होत राहिलं तर आत्महत्येशिवाय माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय राहणार नाही म्हणून स्वराने सर्वांना धमकी दिली व रागाच्या भरात ती ताडकन बाहेर निघून गेली. घरातली मंडळी स्वराचं रौद्र रूप पाहून भयभीत झाले होते. कोणाला काय बोलावं कळत नव्हतं. प्रत्येकाला आपल्या हातून घडलेल्या चुकीची मात्र खऱ्या अर्थाने जाणीव झाली होती. सासूबाईंनी चुपचाप आपली बॅग भरली व आपण आपल्या खेड्यावरच्या घरी जाऊन राहू असा निर्णय सासऱ्यांना ऐकविला. त्यांनाही त्यावेळी वानप्रस्थाश्रमाची आठवण झाली. स्वराला माफी मागणे इतपत मन मोठं नसल्याने ते तिच्या माघारीच घरून निघून गेले. रात्री कधीतरी खूप उशिराने स्वरा घरी आली. मनातलं सर्व ओकून टाकल्यामुळे ती आज पूर्ण मोकळी झालेली होती. न जेवताच तिला पडल्या पडल्या झोप लागली. मध्यरात्री नवरा जवळ आला, पण नेहमीची वासनेची आसक्ती आज त्याच्या स्पर्शात नव्हती. त्याचा स्पर्श होताच तिला जाग आला. तो ओक्साबोक्षीत तिच्याकडे रडायला लागला. झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागायला लागला. त्याचे शब्द पूर्ण होण्यापूर्वी स्वरा त्याच्या मिठीत सामावली. त्याचं हे प्रेम तिने गेल्या कित्येक वर्षांमध्ये अनुभवलेलंच नव्हतं. स्वराच्या डोळ्यासमोर घडून गेलेल्या सुखदुःखांच्या डब्यांची आगगाडी जातानाच तिच्या कानावर शिटीचा आवाज आला. दिवे घ्या दिवे, अहो रंगीत रंगीत दिवे. स्वरा खाडकन उठली. दार उघडलं तर तो दिवेवाला दारावर तयारच. बाईसाहेब, हे घ्या बघा तुमचे दिवे. अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे न रंगवताच दिवे आणलेत बघा तुमच्यासाठी. दिव्यावरील सुबक कलाकृती बघून स्वरा आनंदली. त्याला पैसे देऊन तिने मोठ्या उल्हासाने सकाळची सर्व कामं आटपून घेतली. आज ती जी काही जसं काही वागत होती ते अगदी तिच्या मनासारखं होतं. कोणाचंही दडपण नाही, धाक नाही. 2 घास पोटात टाकून तिने दिवे रंगवायला घेतले. प्रत्येक दिवा रंगवताना ती आपल्या सुंदर भविष्याचं स्वप्न रंगवत होती. कालचा आत्महत्येचा तिचा विचार आज कुठल्या कुठे पळून गेला होता. कोणीही आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला सहन न करता वेळच्या वेळी योग्य बाजूला धरून बोललं पाहिजे, मन मोकळं केलं पाहिजे. हे आता तिला चांगलंच पटलं. मनातल्या मनात अन्याय करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा गुन्हेगार असतो हा बाबासाहेबांचा विचार तिला आठवून गेला व तिने तेव्हाच मनाशी पक्का निर्धार केला की आजपासून आपण महिलांवरील पारिवारिक हिंसाचाराला थांबवलं पाहिजे. त्यांना मनाने, विचारांनी व कृतीने सक्षम बनवलं पाहिजे. मुळात निर्भीडपणा असलेल्या स्वराचं खरं रूप आज बाहेर येत होतं. पीडित महिलांना नेमकी दिशा कशी द्यायची या विचारात ती आता गुंतून गेली होती. आता स्वराच्या आयुष्याचे स्वर ती तिच्या आवडीच्या रागात गुंफणार होती. दिवे रंगवणारी स्वरा महिला सक्षमीकरणाची मशाल पेटवू पाहत होती. धन्यवाद. तर रसिक हो, साहित्य उत्सवच्या कथाकारांनी पेरलेला रानफुलांचा हा सुगंध आपल्या प्रत्येकाच्या मनात नेहमीच दरवळत राहील आणि आपल्याला आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देत राहील. आमचा रानफुले हा कथासंग्रह आणि एकूणच साहित्य उत्सवचा दीपोत्सव दिवाळी अंक आपल्याला कसा वाटला याबद्दलचे आपले अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. आपणा सगळ्यांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि मी राधिका आपली रजा घेते. नमस्कार.
दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.